खरसुंडी हादरली. विराज पाटीलच्या जीवावर कोण? लिंबे, हळद कुंकू आणि अघोरी पूजा. एका बाजूला महाराष्ट्र विज्ञानाची कास धरत असताना दुसऱ्या बाजूला सांगली जिल्ह्यातील खरसुंडी गावातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. स्वतःचे शिक्षण सांभाळून अर्धांगवायूने आजारी असलेल्या वडिलांची सेवा करणाऱ्या एका जिद्दी मुलावर अघोरी भानामती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खरसुंडी गावात विराज नाना पाटील हा मुलगा अन्नपूर्णा नाश्ता सेंटर चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. विराजचे वडील गेल्या 3 वर्षापासून अंथरुणाला खिळून आहेत. घराची सर्व जबाबदारी खांद्यावर घेत विराज शाळा शिकत शिकत हे हॉटेल चालवतो. मात्र एका सकाळी विराजच्या नाश्ता सेंटर जवळ जे दृश्य दिसले त्याने गावकरी हादरून गेले. विराजच्या फोटोभोवती लिंबू, विविध आकृत्या, हळद कुंकू आणि इतर तांत्रिक साहित्य मांडून अघोरी पूजा करण्यात आली होती. एका प्रगतीपथावर असलेल्या मुलाच्या आयुष्याशी खेळण्याचा हा प्रयत्न असल्याचे पाहून गावात संतापाची लाट उसळली आहे. हा प्रकार शेजारील एका व्यक्तीनेच घरगुती वादातून केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. विराजची जिद्द आणि त्याच्या व्यवसायाला मिळणारा प्रतिसाद सहन न झाल्यामुळेच हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त होत आहे. नुकतेच अशोक खरात प्रकरण ताजे असताना आता खरसुंडीत घडलेल्या या घटनेने अंधश्रद्धेचे भूत अजूनही सुटले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विज्ञानाच्या युगात अशा प्रकारच्या घटना हे क्लेशकारक असून सुशिक्षित समाज पुन्हा अंधश्रद्धेच्या खाईत लोटला जात असल्याचे चित्र आहे. एकीकडे आम्ही चंद्रावर पोहोचलो आहोत आणि दुसरीकडे पोटच्या पोरासारख्या कष्टाळू मुलाला करणी भानामतीच्या जाळ्यात अडकवण्याचे प्रयत्न होत आहेत. हे पाहून मन विषण्ण होते. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण असून अशा समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. ब्युरो रिपोर्ट, मराठी टाइम्स.